तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सीरीज सुरू केली ज्याच्यामध्ये की आपण पुण्याच्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजचे कट ऑफ, प्लेसमेंट आणि त्याचं एनालिसिस आपण करणार होतो. तर याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ केलता पीसीसीई पुणे, पीसीसीई अकोर्डीचा आपण एक व्हिडिओ तयार केलता. तर तो तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर आता आता जे आपण कॉलेज निवडलंय ते म्हणजे डी.वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोर्डी पुणे स्थित असलेलं कॉलेज आहे. तर डी.वाय पाटील अकोर्डी येथे 2 कॉलेज आहेत. लक्षात ठेवा डी-वाय-पी-वाय-एम-आर म्हणजे डी-वाय पाटील इंटरनॅशनल एक कॉलेज आहे आणि डी-वाय पाटीलचं मेन कॉलेज आहे. म्हणजे हे सिंपल असलेलं कॉलेज तुम्ही लक्षात ठेवा. आणि याचा डीटीई कोड आहे 06272. डीटीई कोड लक्षात ठेवा 06272. कारण की डीटीई कोडवर तुमचं अनालिसिस, डीटीई कोडवरच तुमची लिस्ट आणि डीटीई कोडवरच तुमची सीट हे त्या कॉलेजमध्ये लागणार आहे. त्यामुळे डीटीई कोड हे लक्षात ठेवा 06272. हे डी-वाय पाटील मेन कॉलेजचं त्याचं जे मेन कॅम्पस आहे त्याचा हा डीटीई कोड आहे. तर कॉलेजचा आपण अनालिसिस करूया. त्याचं कॅम्पस साइज जर बघितलं आपण तर 33 एकरचा कॅम्पस आहे. म्हणजे आता मोठं कॅम्पस आहे आणि या कॅम्पसमध्ये 2-3 ते 4 ते 5 कॉलेज आहेत. म्हणजे डी-वाय पाटील इंटरनॅशनल एक कॉलेज झालं, डी-वाय पाटील अकोर्डीचं एक कॉलेज झालं, डी-वाय पाटील पॉलिटेक्निकचं एक कॉलेज झालं. असे 3 ते 4 कॉलेज या कॅम्पसमध्ये आहेत. हे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे याच कॉलेजमध्ये पेपर निघतात आणि याच कॉलेजमध्ये पेपर चेक होतात. डायरेक्ट सेकंड इयर करता किंवा जे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतात त्यांना सुद्धा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट भेटतं. तर एस-पी-पी-यूचं अफिलिएशन तुम्हाला या कॉलेजमध्ये भेटून जाईल. ओके. त्याचा ॲड्रेस जर तुम्ही बघितला तर डी-वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डी-वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स, सेक्टर 29, निगडी प्राधिकरण, अकोडी, पुणे 411044 हा याचा प्रॉपर ॲड्रेस आहे. आणि ह्याच्या जवळ जर तुम्ही बघितलं फॅसिलिटीज तर अकोडी रेल्वे स्टेशन 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि अकोडी बस स्टँड जवळपास 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जवळपास तुम्हाला एकदम फॅसिलिटी भेटून जाईल कॉलेज जवळ. आता ब्रांच वाईज इनटेक जर सर्वात महत्त्वाचं आपण बघितलं तर एम-एच-टी सिटीच्या अंतर्गत किंवा डायरेक्ट सेकंड इयरच्या अंतर्गत मी तुम्हाला सांगणार आहे. तर याचा ब्रांच वाईज इंटेक जर बघितला तर फर्स्ट इयरसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचा ब्रांच वाईज इंटेक आहे 120, कॉम्प्युटरसाठी आहे याचं 180, ए-एन-टी-सी 180, आय-टीसाठी 180, इन्स्ट्रोसाठी 60, मेकॅनिकलसाठी 120, प्रोडक्शन सँडविच फ्रॉम सेकंड इयर टू थर्ड फायनल इयर बी साठी 60चा इंटेक आहे. ए-आय-डी-एस ही नवीन ब्रांच आलेली आहे या कॉलेजमध्ये लक्षात ठेवा. जी की ऑटोनॉमसची फॅसिलिटी तुम्हाला भेटून जाईल. त्याची 180चा इंटेक आहे आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचा 60 इंटेक आहे. समजतंय? ओके. आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी तुम्हाला काही कामाचं नाही. आपल्या एम-एच-टी-सी किंवा डायरेक्ट सेकंडरीसाठी हा व्हिडिओ आहे. तर लक्षात ठेवा हा इंटेक आहे. एम-एच-टी-सी-टीचा कट ऑफ जर तुम्ही बघितला, तर हा जो कट ऑफ आहे माझ्या स्लाइडवर दिसत आहे, तो फक्त डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावा. ओके. तर एम-एच-टी-सी-टीसाठी मी सांगत आहे. तर डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ जर तुम्ही बघितला, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे जनरल ओपनसाठी 93.09. हा पहिल्या लिस्टचा कट ऑफ आहे लक्षात ठेवा. आणि 62-72 याची ही डी कोड आहे. तर बाकी जर तुम्ही बघू शकता प्रत्येक तुमच्या कॅटेगरी वाईज ई-डब्ल्यू-एसचा 87.26 ला गेलेला आहे. पर्सेंटेज आहे बरं का ह्या, पर्सेंटाईल नाहीत. हे डायरेक्ट सेकंड इयरसाठी आहे. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय-टीचा कट ऑफ बघितला तर 92.50, 92.50 हा 2024चा कट ऑफ आहे. लक्षात ठेवा. हा पहिला लिस्टचा कट ऑफ आहे. थर्ड लिस्टचा कट ऑफ तुम्ही माझ्या लिंकमध्ये बायोमध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तुमचा कॅटेगरी वाईज तुम्ही कट ऑफ बघू शकता. ई-एन-टी-सीचा कट ऑफ दिलाय 88ला. ई-एन-टी-सी फर्स्ट लिस्ट क्लोज झालेली आहे. तर आपण एम-एच-टी-सी-टीसाठी कट ऑफ बघूया. ओके, स्लाईड तुम्हाला आडवी दिसत असेल. तर तुम्हाला मी माझ्या लिंकमध्ये तुम्हाला तुम्ही साईट देऊन जातो. तर त्याच्यामध्ये तुम्ही कट ऑफ ते चेक करू शकता. ओके. आता फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर डी-वाय पाटीलचं, तर ट्युशन फीस आहे 1,13,835 आणि टोटल जर फीस बघितली तर 1,34,189. ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी कॅटेगरीसाठी आणि एस-सी-बी-सी जे मराठा कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्यासाठी ती फीस बसेल 77,271, 77,271 आणि एस-सी-ए-टीसाठी तर फारच कमी 4,189. एन-टी, व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी, टी-एफ-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटसाठी 20,354 आणि जम्मू काश्मीरसाठी 28,689. आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना टी-एफ-डब्ल्यू-एस नसते, लक्षात ठेवा. डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना टी-एफ-डब्ल्यू-एस नाही. त्यामुळे इथे तुम्ही ग्राह्य धरू शकतात. आणि मुलींसाठी फीस जवळपास तुम्हाला ह्याच्यासारखीच बसून जाईल. व्ही-जे-एन-टी किंवा एस-बी-साठी जवळपास 28,000 फीस मुलींसाठी गेल्या वर्षीपासून बसून जाईल.
तर प्लेसमेंट पर्सेंटेज जर बघितलं डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं, तर जवळपास 2024 मध्ये 75% प्लेसमेंट इथे झालेलं आहे. तर जवळपास तुम्ही बघितलं तर 75% जर अकॅडमिक इयर 2019 पासून ते 2024 पर्यंत इथे 75% विद्यार्थी प्लेस झाले आहेत. तर मॅक्झिमम सॅलरी जर बघितलं तर 2024 मध्ये 52 लाखाचं ऑफर हे हायेस्ट प्लेसमेंट गेलं होतं. आणि टोटल नंबर ऑफ कंपनीज जे कॅम्पसमध्ये रिक्रूट करायला येतात ते बघितलं तर 2019ला 259 आलत्या, तर 2024ला 327 कंपन्या आलत्या. म्हणजे जवळपास कम्प्युटर पासून ते ENTC, इन्स्ट्रो, AIDS या सर्व ब्रांचेसच्या मिळून जवळपास 327 कंपन्या इथे 2024 ते 2025च्या अंतर्गत इथे व्हिजिट केल्या होत्या. रिक्रुटमेंटसाठी आल्या होत्या. तर मेजर रिक्रुटर्स आपण डी वाय पाटीलचे बघूयात. अं, तुम्ही रिक्रुटर्स तुम्हाला लिंक बी प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गोदरेज अँड बॉयज, पुन्हा अल्टिमेटिक इंडिया, Amazon आहे, Amdocs आहे, अँग्युलर माइंड्स आहे, बार्कलेज आहे, बिर्ला सॉफ्ट आहे. असे जवळपास 168 कंपन्या यांनी यांच्या डाटावर दिलेल्या आहेत. आणि हॉस्टेल आणि अकोमोडेशनचं बघितलं तर हॉस्टेल यांचं वर्क इन प्रोग्रेस जवळपास या वर्षी तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी 100% भेटून जाईल. आणि त्यांच्या कॉलेज समोर त्यांचं हॉस्टेल आहे, जवळपास 20 ते 25 मधली बिल्डिंग आहे त्यांची हॉस्टेलची. आणि पूर्णतः फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि जर तुमच्या आणि डी पाटीलच्या हॉस्टेलची फीस जर तुम्ही सांगितली तर माझ्या मतेने 2,20,000 रुपये त्यांची फीस आहे. आणि मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल जवळपास जवळपासच आहे त्यांचं. तर नियर बाय पीजी अवेलेबल, नियर बाय पीजी सुद्धा तुम्हाला भेटून जाईल एकदम कमी किमतीमध्ये. आणि इथे जवळपास मेसची एवढी फॅसिलिटी की तुम्हाला खायचा कोणताही त्रास तुम्हाला तिथे भेटणार नाही. ओके. तर खूप छान असं कॉलेज आहे आणि एरिया PCMC एरिया एकदम नंबर 1चा एरिया आहे. आणि कॅम्पस इनसाइड जर तुम्ही बघितले तर कल्चरल इव्हेंट्स होतात. त्यांचा हॉरायझन फेस्ट म्हणून सर्वात मोठा जो इव्हेंट आहे, तो इथे ऑर्गनाइज केला जातो. आणि यांचा कॅम्पस तुम्ही बघू शकता. 33 एकरचा असं कॅम्पस आहे. आणि डिपार्टमेंट स्पेसिफिक इव्हेंट सुद्धा होतात. थँक सो मच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच मला सबस्क्राईब करा. कारण की डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना त्यांची डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची मी काउन्सिलिंग सुद्धा करत आहे. आणि अगदी कमी किमतीत त्यांना मी ते प्रोव्हाईड करत आहे. तर डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी मला संपर्क साधू शकतात. आणि मी खाली लिंक दिली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून माझ्यासोबत संपर्क साधू शकता. थँक सो मच.